तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं 13 आरोपींविरोधात आता आरोपपत्र दाखल केलेलं आहे। सीबीआयनं राउंज एव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले। पेपर फुटी प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष जलद गती न्यायालयासमोर हे आरोपपत्र उद्या सादर केलं जाणार आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलंय। आरोपपत्रामध्ये 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश आहे। फसवणूक, पुरावे नष्ट करणं, कट रचना आणि सार्वजनिक परीक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। सध्या आरोपपत्रातील सर्व 13 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। 12 मे रोजी केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर सीबीआयनं तत्काळ एफआयआर दाखल करून तपास सुरू केला होता। 72 अधिकारी, 8 सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी विविध राज्यातील 92 ठिकाणी छापे टाकले। आर्थिक व्यवहारांचाही तपास करत सीबीआयकडून आरोपींची अनेक बँक खाती आणि लॉकर सीज करण्यात आलेत।